ऑल राईट मंडळी, सो फायनली मी नवरा माझा नवसाचा भाग 2 हा सिनेमा बघून आलेले आहे. फर्स्ट डे फर्स्ट शो, पण काही कारणास्तव एक अत्यंत महत्त्वाचा इव्हेंट असल्यामुळे मला हा व्हिडिओ पहिल्या दिवशी नाही अपलोड करता आला. बट येस, इट्स नेव्हर टू लेट आय फील. आणि लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. बाय द वे, आता मागच्या व्हिडिओमध्ये ना मी काहीतरी एक भविष्यवाणी केली होती. ती काय होती जरा बघूया. त्यांनी हा सिनेमाचा जो पहिला भाग बघितला होता आवर्जून 10,000 वेळा, तर ती सगळी मंडळी ना या सिनेमासाठी जाणार आहेत, नॉस्टॅल्जियासाठी. तुम्ही बघा, मार्क माय वर्ड्स, फर्स्ट डे फर्स्ट शोला चिक्कार गर्दी असणार आहे थिएटर्समध्ये. खरंच सांगते मंडळी, फर्स्ट डे फर्स्ट शोला चिक्कार गर्दी, तुफान गर्दी. अख्खा सिनेमा हॉल भरलेला होता. म्हणजे जर का सुरुवातीचा ज्या काही अगदी रांगा सोडल्या, 3 ते 4 रांगा सोडल्या, तर अख्खा खचाखच भरलेला होता लोकांनी. आणि ते बघून खूप हायसं वाटलं, खूप भारी वाटलं. कारण का पोस्ट कुठच्या मराठी फिल्मला जर का इतका रिस्पॉन्स आला असेल तर त्यापैकीच हा एक सिनेमा आहे. आणि ते बघून खूप भारी वाटलं. याचं खरं तर खूप मोठं श्रेय नॅशनल सिनेमा डे या दिवसाला पण जातं. कारण का 20 सप्टेंबर म्हणजेच नॅशनल सिनेमा डे आपल्या भारतात सेलिब्रेट होतो. त्याच्यामुळे कुठलंही तिकीट घ्या, कुठच्याही थिएटरमधलं कुठच्याही शोचं तुम्हाला 99 रुपयेच मध्ये ते मिळणार होतं. त्याच्यामुळे ऑफकोर्स खूप जास्त लोकांनी या गोष्टीचा फायदा घेतला. आणि मेकर्सकडनं सुद्धा इंस्टाग्रामवरती याचं बऱ्यापैकी प्रमोशन त्यांनी केलं होतं. आता खरी मजा उद्यापासून येणार आहे. म्हणजे शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार जितकेही दिवस हा सिनेमा राहील, ती गर्दी वाढत जाणार आहे की कमी होत जाणार आहे, हा ग्राफ बघण्यालायक असणार आहे. पण आता मला हा सिनेमा कसा वाटलाय ते पटापटा सांगते. आता थंबनेलवरतीच मी असं लिहिलंय की जुनं ते सोनच राव. नाही, ओल्ड इज गोल्ड आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, पण खरं सांगते त्याची प्रचिती हा सिनेमा बघताना येते. आता हे जे वाक्य आहे जुनं ते सोनं, हे मी कुठच्या संदर्भात वापरते ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत आल्यानंतर समजणारच आहे. कास्टिंगबद्दल बोलायचं झालं तर या सिनेमामध्ये सगळ्यांनीच आपापल्या वाटेला जे काही आलंय ते अत्यंत सुंदरपणे डिलिव्हर केलंय. स्टार्टिंग विथ ऑफकोर्स अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्नील जोशी, निर्मिती सावंत, वैभव मांगलेकर, सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर. आणि ना एक महत्त्वाची गोष्ट आहे की कारण का स्वर्गीय रीमा लागू आत्ता आपल्यात नाही आहेत, हयातीत नाही आहेत, पण तरी सुद्धा त्यांचा एक छोटासा मॉन्टाज त्यांनी त्याच्यामध्ये मर्ज केलाय. ते बघून सुद्धा खूप बरं वाटलं. सो ओव्हरऑल सगळ्यांनीच इतकं उत्तम काम केलेलं आहे की तुम्हाला ना सिनेमा संपल्यानंतर सुद्धा प्रत्येकाचं कॅरेक्टर लक्षात राहतं, अगदी शाबूत. याला म्हणतात ताकदीचे अभिनेते जे आपल्या मराठी सिनेमासृष्टीत आहेत. अँड स्पेशली आय एम गोना मेन्शन अबाउट सुप्रिया पिळगावकर, सचिन पिळगावकर अँड अशोक सराफ. कारण का इट्स अ ट्रीट टू वॉच देम. मी जेन्युअनली सांगते, इव्हन सचिन पिळगावकर यांच्यापेक्षा सुद्धा जास्त काम मला आवडलंय सुप्रिया पिळगावकर यांचं. त्यांची डायलॉग डिलिव्हरी इतकी नॅचरल वाटते ना, असं वाटतच नाही की त्यांना कुणीतरी पानांवरती डायलॉग लिहून दिले असतील आणि त्यांनी ते डिलिव्हर केलेत. मूर्ती पण नवसाची, हा नवरा पण नवसाचा. लिटरली असं फील होतं की एक आई आहे जी आपल्या मुलीच्या लग्नासाठी होणाऱ्या जावयासोबत बोलते, किंवा तिचा तो राग, तिचा तो रुसवा, तिचं हसणं, तिचं बोलणं, हे सगळं इतकं नॅचरली सुप्रिया पिळगावकर यांनी प्ले केलंय. यार कमाल. आता मंडळी, तब्बल 19 वर्षांनंतर आपण हा सिनेमा बघणार होतो. ऑफकोर्स त्याची चर्चा सुरुवातीपासून होत होती आणि ट्रस्ट मी, तो नॉस्टॅल्जिया तुम्हाला फील होतो. संपूर्ण थिएटरमध्ये सगळी ती मंडळी आलेली होती ज्यांनी पहिला भाग वारंवार बघितलेला होता. त्यांना सगळी पात्र तितक्याच लक्षात होती. आता मेकर्सने म्हणजे सचिन पिळगावकर यांनी एक गोष्टीची खूप जास्त दखल घेतलेली आहे की जे जुने पात्र होते ते सगळे कॅरी फॉरवर्ड त्यांनी करण्याचा प्रयत्न केलाय. आणि होय, ह्याच्यामध्ये जितकी गाणी आहेत ना त्यांना इग्नोर करू नका. युजली गाणं लागलं की आपण लगेच मोबाईल फोन काढणार, टाइमपास करणार किंवा वॉशरूमला जाऊन येणार. डोंट डू दॅट. कारण जेवढी गाणी आहेत सिनेमामध्ये त्या प्रत्येक गाण्यामध्ये स्पेशल कॅमिओ असणार आहे. स्पेशल अपिअरन्समध्ये आपल्याला वेगवेगळे कॅरेक्टर्स दिसणार आहेत. त्याच्यामुळे नक्की कोण कोण आहे या सिनेमामध्ये मी आत्ताच नाही फोडणार. सो आय एम जस्ट गोना कीप इट ॲज अ सरप्राईज फॉर यू, बिकॉज आय ट्रूली वॉन्ट की तुम्ही सगळ्यांनी हा सिनेमा बघावा आणि आवर्जून बघावा. असं आयुष्यात असे काही मोमेंट्स असतात ना, आपल्याला असंच फॅमिलीसोबत किंवा मित्रांच्या टोळीसोबत बाहेर हुंदडायला जायचं असतं. तर ट्रस्ट मी, हा हुंदडण्याचा आठवडा असणार आहे तुम्हाला सगळ्यांकरता. कारण का हा सिनेमा जेन्युइनली अपेक्षांवरती खरा उतरतोय. मला हा सिनेमा इतका आवडलाय, ट्रस्ट मी. कारण का जे कॉमेडी पंचेस आहेत ते 100 ना 80 ते 90% पंचेस आहेत ते लँड होतात व्यवस्थित. म्हणजे तुम्हाला हसू येतं. मग बोला, कधी करायचंय लग्न? मला नाही करायचंय लग्न. तुम्हाला फ्रेश कॉमेडी जाणवते. हां, काही असे टिपिकल कॉमेडी आहेत, म्हणजे रिपिटेटिव्ह कॉमेडी तुम्हाला जाणवते. आपला पहिला प्लॅन फेल गेलाय, दुसऱ्या प्लॅनसाठी तयार राहा. असे किती प्लॅन आहेत आपल्याकडे? बट ट्रस्ट मी, ते खूप असं क्रिंज नाही तुम्हाला फील होत. दुसरी गोष्ट की या सिनेमाचं म्युझिक, कारण का पहिल्या भागामध्ये सोनू निगमचं गाणं होतं आणि ऑफकोर्स इतरही गाणी होती, म्युझिक होतं, हे सगळं इतकं फेमस झालं होतं. त्यातल्या त्यात दुसऱ्या भाग ज्यावेळेला तुम्ही बनवतात ना, तुमच्यावरती आपसूक खूप मोठी जबाबदारी येते की युअर म्युझिक हॅज टू बी गुड. आणि या सिनेमामध्ये म्युझिक
अत्यंत सुंदरपणे बनवलेला आहे. डम 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 डमरू वाजे डमरूच्या तालावर बाप्पा नाचे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की या सिनेमाचं ना प्रोडक्शन व्हॅल्यू, हा सिनेमा एक्सपेन्सिव्ह वाटतो. म्हणजे जे काही सेट्स असतील ठराविक 4 ते 5 ठिकाणी याचे मोस्टली सीन्स शूट केलेले आहेत, पण ते तुम्हाला एक्सपेन्सिव्हनेस तो जाणवतो. दुसरी महत्वाची गोष्ट, या संपूर्ण सिनेमाचा जो सगळ्यात कॉमिक मोमेंट आहे तो आहे देवळातला सीन, जिथे सिनेमाची लीड ॲक्ट्रेस गणपती बाप्पाला गाऱ्हाणं ऐकवते किंवा नवस मागते. तो जो एक छोटासा मोनोलॉग आहे ना, अत्यंत छोटा आहे, पण तो संपूर्ण सिनेमातला आयकॉनिक सीन ठरणार आहे. ट्रस्ट मी, तिथे तुम्ही इतकं हसणार आहात, इतकं संपूर्ण थिएटर आमचं हसून हसून लोटपोट होत होतं त्या सीनला. ऑफकोर्स आता सगळं चांगलं आहे, पण मग काही निगेटिव्ह गोष्टी पण आहेत ज्या मला डेफिनेटली मेन्शन करायच्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट अशी की या सिनेमाचं काही काही सीन्स ना तुम्हाला थोडेसे ओल्ड फॅशन वाटतात. म्हणजे ऑफकोर्स जसं मी म्हटलं, थंबनेलचं डिझाईन असू शकतं किंवा काही काही सीन्समधली डिरेक्टोरियल पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे दिग्दर्शकाचा, तो तुम्हाला थोडासा ओल्ड फॅशन वाटतो. म्हणजे असं वाटतं की अरे हे अजून पण 2010 आणि 8च्या काळात अडकलेले आहेत. पण मला असं वाटतं तरी सुद्धा काही हरकत नाही आहे, कारण का या सिनेमाची स्टोरी ही प्रेडिक्टेबल आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नवस असणारे काहीतरी आगळा वेगळा केलेला आणि तो फेडण्यासाठी होणारी सगळी धावपळ किंवा सगळ्या गोष्टी. तर हा जो प्रवास आहे, ऑफकोर्स हाच मांडणार होते ते. सुरुवातीचा प्रवास बसमध्ये होता, आता रेल्वेमध्ये असणार आहे, थोडंसं अपग्रेडेशन असणार आहे, सगळ्यांना सगळं ठाऊक होतं. पण महत्त्वाचं काय होतं की हा सिनेमा आपल्या समोर ते कसे मांडताय. आणि मला असं वाटतं की जेन्युइनली हा सिनेमा बघण्याजोगा आहे. वन टाईम वॉच तर डेफिनेटली आहे. नॉस्टॅल्जिया तुम्हाला डेफिनेटली हिट करतो. तुम्हाला हा सिनेमा आवडणार आहे. तुम्ही सिनेमागृहातनं बाहेर जरी आलात तरी तुम्हाला असा रिग्रेट नाही होणार की अरे उगाच आपला वेळ वाया गेला, पैसा वाया गेला, असं नाही होणार आहे. आणि याच्यामध्ये एक स्पेशल व्यक्तीचा सुद्धा स्पेशल अपीअरन्स आहे, ज्या व्यक्तीचा पहिल्या भागामध्ये नव्हता. नक्की ती व्यक्ती कोण आहे? जर का तुम्ही सिनेमा बघितला असेल तर ते प्लीज मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि ओव्हरऑल मी असं म्हणेन की घरातून हा सिनेमा बघण्यासाठी ज्यावेळेला निघाल त्यावेळेला मेंदू घरीच ठेवा. जास्त डोकं लढवू नका सिनेमागृहात गेल्यानंतर. एकदम हलके फुलके कॉमेडीचा फ्रेश तुम्हाला एक बूस्ट देणारा असणार आहे हा सिनेमा. मी या सिनेमाला देईल 3.5 स्टार्स आउट ऑफ 5. बाकी तुमचं काय मत आहे ते मला कळवा. आणि वन टाईम वॉच जरूर आहे. आपल्या फॅमिलीला घेऊन जा, फ्रेंड्सला घेऊन जा, पण जा, आवर्जून जा. कारण का मला असं वाटतं की ॲज अ मराठी व्ह्युअर, ॲज अ मराठी प्रेक्षक आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण चांगल्या कॉन्टेंटला सपोर्ट करावं. की सो मंडळी, ऑफकोर्स आता वेळ आली ती गोष्ट एक्सप्लेन करण्याची जे मी थंबनेलवरती लिहिलं होतं की जुनं ते सोनंच, असं मी का म्हटलं. कारण का आत्ता मराठी सिनेमासृष्टीवरती जी वेळ सुरू आहे ना, म्हणजे बॅक टू बॅक फ्लॉप्स जातात, बॉक्स ऑफिसवरती अजिबात बिझनेस करत नाही आहेत किंवा प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. तर ही जी डगमगती आपली होडी होती ना मराठी सिनेमासृष्टीची, ती फायनली आता ओल्डीज जे आहेत म्हणजे सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ यांनी हाताळली आहे राव. आणि कमालीची हाताळली, कारण का शेवटी तेच आले मराठी सिनेमासृष्टीला थोडंसं अजून वर घेऊन जाण्यासाठी. आणि मला असं वाटतं त्याच्याचमुळे जुनं ते सोनं असं जे मी म्हटलं ते अतिशय समर्पक वाक्य होतं. आता गुड न्यूज आहे त्याचा, आता मी सांगणार आहे तुम्हाला सगळ्यांना ती अशी की नवरा माझा नवसाचा भाग 3 सुद्धा येणार आहे. आणि त्याची हलकीशी हिंट ते आपल्याला या सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये देऊन जातात. बाकी तुमचं काय मत आहे मला कळवा. नवरा माझा नवसाचा भाग 3 यायला पाहिजे का नाही? कॉमेंट सेक्शन खुलं आहे, पटापटा कॉमेंट्स करा राव. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.